आकाशवाणी मुंबई. राजश्री आगाशे राष्ट्रीय बातम्या देत आहे. ठळक बातम्या. दिवाळीनिमित्त अयोध्येत शरयू तीरावर आज 26 लाखापेक्षा जास्त दीप उजळणार. भगवान श्रीरामाच्या आगमनासाठी अयोध्या नगरी सज्ज. चांद्रयान 2नं सूर्याच्या पृष्ठभागावरून उत्सर्जित होणाऱ्या कोरोनल मास इजेक्शनचा चंद्रावर पडणारा प्रभाव प्रथमच टिपला असून हे विज्ञान क्षेत्रातलं ऐतिहासिक यश असल्याची इस्रोची माहिती. अफगाणिस्तान आणि पाकिस्तान यांच्यातला संघर्ष तात्काळ थांबवण्यावर दोन्ही देशांमध्ये सहमती. आणि भारत आणि ऑस्ट्रेलिया दरम्यान 3 सामन्यांची एकदिवसीय क्रिकेट मालिका आजपासून सुरू. पहिल्या सामन्यात भारतीय संघाची अडखळत सुरुवात. भगवान श्रीराम यांच्या आगमनाचा सोहळा साजरा करण्यासाठी उत्तर प्रदेशात शरयू नदीच्या किनाऱ्यावर आज संध्याकाळी भव्य दीपोत्सव साजरा होत असून यासाठी अयोध्या नगरी सजले. राम की पौडी इथल्या 56 घाटांवर आज 26 लाखापेक्षा जास्त दिवे प्रज्वलित केले जातील. या दिव्यांच्या प्रकाशात अयोध्या नगरीची आध्यात्मिक आणि सांस्कृतिक प्रतिमा जागतिक व्यासपीठावर उजळून निघेल. आज संध्याकाळी स्थानिक प्रशासनानं आयोजित केलेली भव्य शरयू आरती या कार्यक्रमाच्या दिमाखात आणखी भर घालेल. दरम्यान काल दिल्लीत प्रथमच अयोध्येच्या धर्तीवर दीपोत्सव साजरा करण्यात आला. कर्तव्यपथावर मुख्यमंत्री रेखा गुप्ता यांनी या उत्सवाचं उद्घाटन केलं. हा केवळ दीपोत्सव नाही तर एका नव्या जाणीवेचा उत्सव असल्याचं त्या म्हणाल्या. हा दीपोत्सव म्हणजे आस्था आणि आधुनिकतेचा संगम असल्याचंही त्यांनी सांगितलं. या दीपोत्सवात 1.5 लाखापेक्षा जास्त दिवे प्रज्वलित करण्यात आले. दिवाळीच्या सणानिमित्त प्रवाशांची गर्दी लक्षात घेता भारतीय रेल्वे उत्तर भारतासाठी 1700 पेक्षा जास्त विशेष गाड्या चालवते. चेन्नईमधून 18 लाखापेक्षा जास्त प्रवासी उत्तर प्रदेश आणि बिहारमध्ये जात आहेत. त्यामुळे तमिळनाडू परिवहन विभागानं 20,000 पेक्षा जास्त बस गाड्याही सुरू केल्या आहेत. या पार्श्वभूमीवर रेल्वे मंत्री अश्विनी वैष्णव यांनी नवी दिल्लीतल्या रेल्वे स्थानकांची पाहणी केली. तिकीट खिडकी आणि शौचालयांची सुविधा केल्यामुळे एकावेळी 75,000 प्रवाशांच्या गर्दीचं व्यवस्थापन शक्य झाल्याचं वैष्णव म्हणाले. विमानानं प्रवास करणाऱ्या प्रवाशांची संख्याही सणासुदीच्या काळात वाढली आहे. दिवाळीनिमित्त महाराष्ट्र आणि गुजरातचे राज्यपाल आचार्य देवव्रत यांनी नागरिकांना शुभेच्छा दिल्यात. दिवाळीचा सण अंधारावर प्रकाशाचा, अन्यायावर न्यायाचा आणि नकारात्मकतेवर सकारात्मकतेच्या विजयाचं प्रतीक असल्याचं राज्यपालांनी आपल्या संदेशात म्हटलंय. यानिमित्त सर्वांना स्वदेशी उत्पादनांचा स्वीकार करण्याचं त्यांनी आवाहन केलंय. पर्यावरण रक्षण, नैसर्गिक संसाधनांचा आदर आणि नैसर्गिक शेती यासारख्या शाश्वत जीवन मूल्यांचा अवलंब करून उज्ज्वल, समृद्ध आणि आत्मनिर्भर भारताच्या उभारणीत सहभागी होण्याचं आवाहनही त्यांनी केलं आहे. बिहार विधानसभा निवडणुकीत इंडिया आघाडीतला जागा वाटपाचा तिढा तेजस्वी यादव यांनी सोडवावा असं आवाहन काँग्रेसनं केलंय. निवडणुकीच्या पहिल्या टप्प्यासाठी उमेदवारी अर्ज दाखल करण्याची मुदत शुक्रवारी संपली. मात्र इंडिया आघाडीचं जागा वाटपाचं सूत्र जाहीर झालं नाही. त्यामुळे पहिल्या टप्प्यात अनेक मतदारसंघात काँग्रेस, राजद आणि डाव्या पक्षांचे उमेदवार एकमेकांविरोधात लढत आहेत. दुसऱ्या टप्प्यातल्या जागांसाठी उमेदवारी अर्ज दाखल करण्याची मुदत उद्या संपतेय. या टप्प्यातल्या कुटुंबा मतदारसंघात काँग्रेस प्रदेशाध्यक्ष राजेश राम यांच्या विरोधात उमेदवार जाहीर करण्याचा निर्णय राजदनं घेतल्यामुळे संबंध अधिकच ताणले गेले आहेत. भारतीय कम्युनिस्ट पक्षानंही अनेक ठिकाणी काँग्रेस विरोधात उमेदवार उभे केले असून झारखंड मुक्ती मोर्चानं 6 ठिकाणी इंडिया आघाडीतल्या घटक पक्षांच्या उमेदवारांच्या विरोधात निवडणूक लढवण्याचा निर्णय घेतलाय. चांद्रयान 2नं आपल्या वैज्ञानिक उपकरणांच्या सहाय्यानं सूर्याच्या पृष्ठभागावरून उत्सर्जित होणाऱ्या कोरोनल मास इजेक्शनचा चंद्रावर पडणारा प्रभाव पहिल्यांदाच टिपला असून हे विज्ञान क्षेत्रातलं ऐतिहासिक यश असल्याचं इस्रो अर्थात भारतीय अंतराळ संशोधन संस्थेनं म्हटलंय. चांद्रयान 2नं टिपलेल्या नोंदींमुळे चंद्राचं बाह्यक्षेत्र, चंद्रावरचं विरळ वातावरण आणि त्याच्या पृष्ठभागावर होणारा अवकाशातल्या हवामानाचा प्रभाव समजून घ्यायला सहाय्य होईल असं बंगळुरू इथल्या इस्रोच्या मुख्यालयानं आपल्या निवेदनात म्हटलंय. चांद्रयान 2चं निरीक्षण चंद्रावरच्या वातावरणाबाबत वैज्ञानिक समज वाढवेल तसंच भविष्यातल्या चांद्र मोहिमा आणि चंद्रावर मानवाच्या अधिवासाच्या योजनेत महत्त्वाची भूमिका बजावेल असं यात म्हटलंय.
22 जुलै 2019 रोजी श्रीहरिकोटा इथून प्रक्षेपित करण्यात आलेल्या चांद्रयान 2नं 20 ऑगस्ट 2019 रोजी चंद्राभोवतालच्या लंबवर्तुळाकार कक्षेत यशस्वीपणे प्रवेश केला होता. 7 सप्टेंबर 2019 रोजी लँडिंगच्या प्रयत्नादरम्यान यानाचा विक्रम लँडरशी संपर्क तुटला होता. तरी ते पूर्णपणे कार्यरत असून ते चंद्राच्या कक्षेत कार्यरत असल्याचं इस्रोनं म्हटलंय. या राष्ट्रीय बातम्या आकाशवाणीच्या मुंबई केंद्रावरून देत आहोत. आकाशवाणी मुंबईच्या एअर न्यूज मुंबई या इन्स्टाग्राम पेजवर आपल्याला दिवसभर महत्त्वाच्या बातम्या वाचता येतील. दिवाळी म्हणजे फराळ, दिवाळी म्हणजे फटाके, दिवाळी म्हणजे आतषबाजी, दिवाळी म्हणजे रोषणाई, आकाशकंदील, नवीन कपडे आणि रांगोळ्या आणि हो दिवाळी अंक. मराठी वाचकांचा जिव्हाळ्याचा विषय. आकाशवाणी मुंबईचा प्रादेशिक वृत्त विभाग यंदाही आपल्या भेटीसाठी घेऊन येतोय दीपवाणी. दर्जेदार कविता, कथा आणि इतर साहित्याचा पॉडकास्ट दीपवाणी जरूर ऐका. 17 ऑक्टोबर पासून आकाशवाणी मुंबई प्रादेशिक वृत्त विभागाच्या मुंबई AR न्यूज या YouTube वाहिनीवर दीपवाणी. राष्ट्रीय बातमीपत्रात आपलं पुन्हा एकदा स्वागत. अफगाणिस्तान आणि पाकिस्तान सीमेवर गेले काही दिवस सुरू असलेला संघर्ष तात्काळ थांबवण्यावर दोन्ही देशांमध्ये सहमती झाली. कतार आणि तुर्कीच्या मध्यस्थीनं काल दोहा इथं झालेल्या चर्चेदरम्यान दोन्ही देशांमध्ये ही सहमती झाली. या चर्चेदरम्यान दोन्ही बाजूंनी तात्काळ युद्धबंदीसाठी तसंच दोन्ही देशांमध्ये कायमस्वरूपी शांतता आणि स्थैर्य प्रस्थापित करण्याच्या उद्देशानं यंत्रणा निर्माण करण्यासाठी बैठक घेण्यावर सहमती झाल्याचं कतारच्या परराष्ट्र मंत्रालयानं जारी केलेल्या निवेदनात म्हटलंय. नागालँडमधली नॅशनलिस्ट डेमोक्रेटिक प्रोग्रेसिव्ह पार्टी नागा पीपल्स फ्रंटमध्ये विलीन झाली असून मुख्यमंत्री नेव्ह्यू रिओ यांना विधिमंडळ पक्षाचा नेता म्हणून निवडण्यात आलंय. त्यामुळे नागालँड विधानसभेत आता 60 पैकी 34 आमदार नागा पीपल्स फ्रंटचे आहेत. नॅशनलिस्ट डेमोक्रेटिक प्रोग्रेसिव्ह पार्टीच्या 6व्या सर्वसाधारण सभेत विलिनीकरणाचा निर्णय घेण्यात आला. वाशिम जिल्ह्यात समृद्धी महामार्गावर आज पहाटे झालेल्या अपघातात 2 जणांचा मृत्यू झाला तर 4 जण जखमी झाले. जखमींवर वाशिम जिल्हा सामान्य रुग्णालयात उपचार सुरू आहेत. मुंबईतल्या संजय गांधी राष्ट्रीय उद्यानातल्या पर्यावरणपूरक बग्गी सेवेला आज प्रारंभ झाला. केंद्रीय मंत्री पियुष गोयल यांनी दूरस्थ पद्धतीनं याचं उद्घाटन केलं. या उपक्रमामुळे उद्यानात प्रदूषणमुक्त पर्यटनाचा आनंद मिळेल आणि पर्यटनाला चालना मिळेल असं गोयल यावेळी म्हणाले. ही बग्गी संजय गांधी राष्ट्रीय उद्यानाच्या मुख्य प्रवेशद्वारापासून कान्हेरी गुंफांपर्यंत धावेल. त्यामुळे प्रवास जलद आणि सुखकर होईल अशी अपेक्षा आहे. वनमंत्री गणेश नाईक यांच्यासह इतर मान्यवर यावेळी उपस्थित होते. भारत आणि ऑस्ट्रेलियातल्या 3 सामन्यांच्या एकदिवसीय क्रिकेट मालिकेला आजपासून पर्थ इथं सुरुवात झाली. पहिल्या सामन्यात ऑस्ट्रेलियानं नाणेफेक जिंकून भारताला फलंदाजीसाठी पाचारण केलं, पण भारतीय फलंदाज फारशी चमक दाखवू शकले नाहीत. सलामीवीर रोहित शर्मा 8 तर कर्णधार शुभमन गिल 10 धावा करून झटपट बाद झाले, तर विराट कोहलीला भोपळाही फोडता आला नाही. पावसामुळे सामना सुरू व्हायला उशीर झाला, त्यामुळे हा सामना 32 षटकांचा खेळला जाईल. शेवटचं वृत्त हाती आलं तेव्हा भारताच्या 16 षटकांमध्ये 4 बाद 52 धावा झाल्या होत्या. दरम्यान पावसामुळे खेळ पुन्हा थांबवण्यात आला. महिला क्रिकेट विश्वचषक स्पर्धेत आज इंदूर इथं यजमान भारत आणि इंग्लंड यांच्यात सामना होणार आहे. दुपारी 3 वाजता हा सामना सुरू होईल. ठळक बातम्या पुन्हा एकदा. दिवाळीनिमित्त अयोध्येत शरयू तीरावर आज 26 लाखापेक्षा जास्त दीप उजळणार. भगवान श्रीरामाच्या आगमनासाठी अयोध्या नगरी सज्ज. चांद्रयान 2नं सूर्याच्या पृष्ठभागावरून उत्सर्जित होणाऱ्या कोरोनल मास इजेक्शनचा चंद्रावर पडणारा प्रभाव प्रथमच टिपला असून हे विज्ञान क्षेत्रातलं ऐतिहासिक यश असल्याची इस्रोची माहिती. अफगाणिस्तान आणि पाकिस्तान यांच्यातला संघर्ष तात्काळ थांबवण्यावर दोन्ही देशांमध्ये सहमती. आणि भारत आणि ऑस्ट्रेलिया दरम्यान 3 सामन्यांची एकदिवसीय क्रिकेट मालिका आजपासून सुरू. पहिल्या सामन्यात भारतीय संघाची अडखळत सुरुवात. याबरोबरच आकाशवाणी मुंबई केंद्रावरचं हे राष्ट्रीय बातमीपत्र संपलं. पुन्हा भेटूया दुपारी 3 वाजता आकाशवाणी मुंबईच्या प्रादेशिक बातमीपत्रात.
नमस्कार.